वर्कलावरून आपण निघालोय अलेप्पीला आणि आता ना आपण बाय रोडनं जाता ट्रेनने जातोय, कारण बाय रोड खूप ट्रॅव्हल केलं आणि त्याच्यामुळे त्रास पण होतो, कंटाळा पण येतो. म्हणून आता आम्ही अलेप्पीला ट्रेनने जातोय. 1 दिवस अगोदर लॉंग रूटच्या गाडीचं बुकिंग केलं, पण बुकिंग करूनच जायला पाहिजे. आपण जनरल डब्यामध्ये चढूच शकत नाही. 2.5 hours इतकी जर्नी आहे अलेप्पीपर्यंत. चांगले आयटम स्पेशल आहेत आणि प्रीपेड असल्यामुळे नाव वेगळं कमी आहे. आपण रिक्षामध्ये बसायचं. पहिल्यांदाच बघितलं असतं ना आपण इथे. चांगलं मोठी रिक्षा आहे. यार्ड असते यामध्ये पार्किंग जागा. हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. केरला टूरमधला आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे. आज आपण आलेलो आहोत अलेप्पीला. अलेप्पी बॅकवॉटरसाठी फेमस आहे, तसंच फ्रेश सी फूडसाठी अलेप्पी फेमस आहे. खूप छान असा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे, अगदी वेगळा. प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्याकडे कसा रिक्षा स्टँड असतो, बस स्टँड असतो, तसाच हा इथला स्टँड आहे आणि इथूनच इथली लोकल लोक प्रवास करतात, म्हणजे पलीकडच्या गावामध्ये जातात. कल भी 200 किलोमीटर है, 200 किलोमीटर हो जाएगा. आप कहाँ पे रहते हैं? रूम फैसिलिटी कुछ नहीं है. हाँ, गाड़ी के अंदर ही सोना पड़ेगा. वही प्रॉब्लम वगैरह. ये शिकारा का टाइमिंग कौन सा अच्छा रहता है कब करने का, दोपहर में या शाम को? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आपण करणार आहोत शिकारा राईड आणि सकाळी 2 जण दीप आणि पूजा करायला गेलेले आहेत. कायाकिंग खूप लवकर जावं लागतं, सकाळी 6 वाजताच गेली आहेत, 2 तासाचं असतं आणि संध्याकाळी करतात, दुपारचं करत नाहीत. आणि दुपारी आपण करणार आहोत शिकारा राईड किंवा आपण हाऊसबोटसुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो, पण शक्यतो फॅमिली एक सिंगल फॅमिली असेल तर शिकारा राईडच करतात. आणि हाऊसबोटमध्ये तुम्ही राहूसुद्धा शकता, इथे पूर्ण नाईट पण सुद्धा हाऊसबोट तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाचे चार्जेस ना वेगवेगळे असतात. ब्रेकफास्टसाठी बुफे सिस्टीम आहे, दाखवते. उपमा, ग्रीन पीस, इडली, सांबार, चटनी, बॉइल एग, वाटरमेलन,
कॉर्नफ्लेक्स, चहा आणि कॉफी बुफे सिस्टीम आहे. गरम गरम थंड झालं गरम मुंबईची एकदम हॉट हॉट आ गया है तो खा के ले लो. नंतर आराम ही हॉटेलची बाल्कनी आहे आणि याला लागूनच बॅकवॉटर आहे. बोट जाते, आपण पाहू शकता. अगदी जवळच आहे आणि इथे उभं राहून अगदी सहज शूट पण करू शकतो. खूप छान असं शूट सुद्धा होतं. चप्पू 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 बोलतात ना. आपण स्वतःच चालवायची. सकाळी करतात आणि संध्याकाळी, दुपारी उन्हातून नाही करत. ऊन नसतं ना, लवकर करायला बरं वाटतं. आपले टॉम अँड जेरी गेलेत ना दोघं जण, दिसत नाही ते बरंच लांब गेलेत. हा, ते चालवतात पण चांगलं. ते बोट आली म्हणून थांबलेत ते. मस्त ना. बरेच जण करतात. हे बघ, हे चौघं खूप छान करतात. हे येल्लो वाले ते बघ, फेमस आहे ते चप्पू चप्पू. ते मागचे पण छान करतात. ते मला वाटलं इथले जवळपासचेच लोक आहेत. टुरिस्टच आहेत. म्हणजे आपण कसं मुंबईतून कर्जतला वगैरे जातो तसं लोकल लोक नाही अगदी इथली. पण ते बघ किती फास्ट करतात. किती मोठी आहे ना बोट. जवळजवळ 4 रूम आहेत. ते पण एसी सगळं. ते बघ एसी लागवर लावलेलं आहे. हा, दिसत आहेत बरोबर. काय दिसत नाही एवढ्या लांबून. ते बघ टॉम अँड जेरी बघ, जॅकेट घातली आहेत. मग त्यांना जॅकेट घालणार. हे लोक एक्सपोर्ट वगैरे गेलेले सगळे. खूप लांब आहेत, दिसत नाही बरोबर. ते नेव्हीवालेच होते वाटते मला तरी. बोट पण आली. करत होत्या ना, झोपलेले का मी रात्री. अच्छा, रूम घेतलेले आहेत म्हणजे. Address mentioned to the blogger. ओके LFP any help? Contact my number. ओके, बोलो आपका नंबर. 9895860674 Kabir. My ओके address taxi and auto service. Google. ओके Google taxi and auto service. ओके Bridges and balloon tuk tuk. Many blogger my address. ओके Online. ओके ओके. If you need any help, rooms, houseboat, shikara boat, budget rate, I will arrange a good one. ओके Good price I will provide. Morning kayaking, Vaibo kayaking boat and Shikari boat. Right now in Shikari, we are booking Shikari boat. अभी हम लोग शिकारा राइड के लिए जा रहे हैं. हाँ, Shikara right. And sunset cruise. Very Okay. reasonable price. I can give my number. आपका नंबर. 9895860674. ये नंबर है आपका ना. हाँ, मेरा नंबर है. अच्छा मेरा रिव्यू है. अच्छा LP साइट सीन पॉइंट है. अच्छा, ये सब आप करते हैं. हाँ, सब करते हैं. LP लोकल साइट सीन है. ओके. ये LP का एक्टिविटीज. अच्छा ओके. लावण्याचे ठिकाण अशा इथे लागतात. अशा इथे बोटी लागलेल्या असतात. आत्ताच आम्ही निघालोय. कॅमेरा कोर्स कुठून केला आहेस? अच्छा, म्हणजे असं आल्यावर मागे घेऊ. या बाजूला हा बस स्टॉप आहे त्यांचा. तर ते बाय रोड येऊच नाही शकत. अच्छा, पुन्हा गेली पुढे दुसऱ्या स्टॉपला. गव्हर्नमेंट सेवा आहे ती. अच्छा, बसची. ही हाऊस बोट 2 बेडरूम. आप ये काम कब से कर रहे हैं? कितना साल हो गए? 34.
ये चालू हो गया क्या बैक वाटर? अच्छा, किती मोठं आहे ना. नेहरू ट्रॉफी बोट रेस भैया बोट रेस in the boat racing place VIP pavilion Nehru statue finishing point. Okay. Boat racing area. बोट रेसिंग एरिया. Onam type competition Onam different. ओनम में जो कंपटीशन है यहाँ से होता है. अच्छा. Long boat. लॉन्ग बोट, लंबा. Yeah. This village is only connected by the way of water transport. There is no any road or any other way of transportation. ठीक आहे, चालतं. आता मराठीत. समोरची दिदी वेगळी बघा, बोट सॉलिड पॉश एकदम. आता मराठीत पण बोला. या खेडेगावाचा ऍग्रिकल्चर ऍक्च्युली सगळा पार्ट आहे. प्रत्येक घरामध्ये एक बोट, स्वतःचं घर आणि शेती एवढाच व्यवसाय आहे. आणि यांना जायला यायला कोणतंही साधन नाही, फक्त बोटीनीच ते लोक प्रवास करू शकतात. अच्छा, रस्ताच नाही यांना. रोडवेज असा हा रस्ता नाही आहे, कनेक्शन बोटीनेच त्यांना प्रवास करावा लागतो. आजूबाजूची गावं आहे ती बोटीनेच कनेक्ट केलेली आहे. अच्छा, किती छान दिसतं ना. आपल्याकडे बाईक, 4 व्हीलर, स्कूटी असते, तसे यांच्याकडे सगळ्यांकडे बोटी आहेत. प्रत्येकाच्या दारात दिसते ना. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे त्यांना ते ठेवायला भागच आहे. प्रत्येकाकडे त्या अशा छोट्या छोट्या बोटी आहेत. मस्त ना. म्हणजे आपलं बोट काढले की निघाले. हा, मग दुसऱ्यांसाठी कशाला अवलंबून राहणार ते लोक. हॉटेल पण तसंच आहे बघ. अशा या रेस्टॉरंट आहे ते. अशा या छोट्या छोट्या बोटी आहेत प्रत्येकाकडे. कलरफुल एरिया. ऍग्रिकल्चर स्टार्टिंग आहे. हे सगळं ऍग्रिकल्चर आहे इकडे सगळं. अच्छा, राईस आहे इकडे, पण सगळं भात पिकतं. भात होतं असं, पण केरळमध्ये भात. टू टाइप. फर्स्ट टाइम द ब्राउन राईस केरला प्युअर. हा, राईट. मोटा राईस. अच्छा, जेरा राईस. राईस. या व्हेरी गुड राईस. राईस. हे बघ, हे सगळं राईस फार्मिंग आहे. राईस फार्मिंग. सगळी भाताची शेती केली जाते. ह्यांचं मुख्य अन्नच आहे भात आणि मासे. कोकणासारखं सेम. हो. सगळ्यांच्या बोटी पण आहे बाहेर. सगळ्यांच्या बोटी आहेत. हो ना, प्रत्येकाच्या दारात बोट आहे. ती पण एक बस आहे. प्रत्येकाला नंबर दिलाय बघ ना. कळणार कसं कोणत्या विलेज कोणती बस जाणार ते. चेट्टी सेरी. बोट जेट्टी. हाँ, चिट्टी सेरी बोट. एक गाव का नाम चिट्टी. कसं वेगळंच आहे ना इथलं लाईफ. 2 महिने असतो वॉटर. सगळं काढत नसतील, थोडं सीट पण होतात. How many days it takes to remove all the water? 2 months. Properly very clean. Grass, dry grass कसा वाटला? बडा मजा आया. ये देखो. फिर मागे. मग आता सुकवणार कसं? आता सुकेल इथे, लगेच सुकतं 15-20 मिनिटात. सुकणार ते. हवेने लगेच सुकतं. आता फोटो छान येतील बघ दीप. इथे आता आम्ही उतरलोय. फोटोशूटचा हा पॉइंट आहे. आणि हे टॉम अँड जेरी इथे फोटो काढतायत. स्कूल बोट. आपल्याकडे स्कूल बस असतात, इथे स्कूल बोट आहेत. वाव, मस्त ना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आम्ही आलो गुरुवारी 4 वाजेपर्यंत इथे आलो. संध्याकाळी गेलो अलेप्पी मार्केटला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मुलांनी कायाकिंग केलं.
त्याच्यानंतर पूलमध्ये गेले होते. मी पूलमध्ये नाही गेले, मी इथल्या एका शॉपमध्ये गेले होते. आणि दुपारी केली आम्ही शिकारा राईड. पुन्हा संध्याकाळी गेलो अलेप्पी मार्केटला. खूप छान असे 2 दिवस या ठिकाणी एन्जॉय केले. आणि आज आमची ट्रेन आहे संपर्क क्रांती एक्सप्रेस. मला वाटतं काहीतरी 11:20 किंवा 11:25 असं त्याचं टायमिंग आहे. नेक्स्ट डे ती 12:25पर्यंत मुंबईत जाईल. आमच्या केरला टूरमधला सगळ्यात जास्त आम्हाला आवडलेला ठिकाण प्लेस म्हणजे अलेप्पी. अतिशय सुंदर आहे. आपल्याकडे जर वेळ नसेल जास्त, म्हणजे 1 आठवडा जर वेळ नसेल, पण फक्त अलेप्पीला सुद्धा आपण येऊ शकतो. इतकं सुंदर असं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी हॉटेल्स ना खूप छान छान आहेत. म्हणजे बॅकवॉटरच्या अगदी जवळ सगळी हॉटेल्स आहेत. नेटवर सर्च केलं तर आपल्याला बरीचशी हॉटेल मिळतात. खूप छान अशी आमची केरला टूर झाली. वेगवेगळे व्हिडिओ आपले पोस्ट केलेले आहेत, आपण नक्कीच बघा. या ठिकाणी आपला हा अलेप्पीचा केरला टूरचा शेवटचा व्हिडिओ होता. इथे व्हिडिओचा एंड करते. आपले केरला टूरचे सगळे व्हिडिओ नक्कीच पहा. सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.